गुंदौली ग्राम पंचायत माजी उपसरपंच व रोटरी क्लब ऑफ भिवंडी रूरल माजी अध्यक्ष सम्माननीय श्री प्रमोद अनंतराव म्हात्रे के जन्मदिन के शुभ अवसर पर भिवंडी तालुका गुंदौली जिला परिषद स्कूल में स्वर्गीय अनंतराव म्हात्रे फाउंडेशन के सौजन्य से जिला परिषद स्कूल के नन्हे मुन्ने विद्यार्थियों को नोटबुक, कंपास, स्कूल बैग व नाश्ता वितरण किया गया तथा उनका जन्मदिन दर्जनों केक काटकर जन्मदिन बड़े हर्षोल्लास के साथ मनाया। इस अवसर पर सरपंच, उप सरपंच, ग्राम पंचायत कर्मचारी, शिक्षक, शिक्षिका व ग्रामस्थ मंडल उपस्थित थे तथा सभी लोगों ने गुंदौली ग्राम पंचायत माजी उप सरपंच व रोटरी क्लब ऑफ भिवंडी रूरल माजी अध्यक्ष सम्माननीय श्री प्रमोद अनंतराव म्हात्रे को जन्मदिन की शुभकामनाएं दी तथा लंबी उम्र की कामना की। आनंदाच्या सोबत चैतन्य करून घेऊया आणि मग विनंती पहिला प्रभावित झालेले परिसर प्रभावित होतो अशा या व्यक्तिमत्वाचा वाढदिवस करण्यासाठी आपण इकडनं आलेलो आहे। या कार्यक्रमाची सुरुवात करण्या अगोदर मी जिल्हा परिषद शाळा गुंदौलीच्या विद्यार्थ्यांना यांच्या सौजन्याने गुंदौली गावचे लाडके सुपुत्र, भिवंडी तालुक्याचे प्रसिद्ध उद्योजक, त्याचबरोबर ग्रामपंचायत गुंदौलीचे माजी उपसरपंच, रोटरी क्लब ऑफ भिवंडी रूरलचे माजी अध्यक्ष, एक दानशूर असं व्यक्तिमत्व आदरणीय श्री प्रमोददादा म्हात्रे यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुंदौली या शाळेला एक विद्यार्थ्यांना वह्या, कंपास, स्कूल बॅग, खाऊ वाटपाचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। एक एवढा मोठा जनसमुदाय गोळा करणं हे म्हणजे प्रमोददादांच्या एक प्रेमाची ही पोचपावतीच म्हणावी लागेल। खरोखरच एवढे मोठे व्यक्तिमत्व आपल्यासोबत असणे हे आपले परम भाग्य आहे। त्यांचा जीवन परिचय हा तुमच्या आमच्यासाठी एक आदर्श असला पाहिजे। एका आदर्शवत अशा म्हात्रे कुटुंबात त्यांचा या ठिकाणी जन्म झाला आणि त्यांच्या कुटुंबासाठी एक भाग्याची पर्वणी ठरावी असं म्हटलं पाहिजे। लहानपणापासूनच त्यांना त्यांचे वडील स्वर्गीय अनंतराव म्हात्रे यांच्याकडून समाजसेवेचे बालकडू त्यांना मिळाले। त्यांचे वडील स्वर्गीय अनंतराव म्हात्रे यांची कीर्ती काय वर्णावी। परिसरातील असा एकही व्यक्ती नसेल ज्यांना स्वर्गीय श्री अनंतराव म्हात्रे यांची माहिती नसेल। प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी स्वतःची अशी एक वेगळी ओळख त्यांनी या ठिकाणी करून दिली
आमच्या गुंदवली गावाला शेजारचं गाव सुद्धा ओळखत नव्हतं आणि ती ओळख स्वर्गीय अनंतराव म्हात्रे यांनी मिळवून दिली. गुंदवली म्हात्रेंची न होता म्हात्रेंची गुंदवली असं समीकरण तयार झाले होते. जसे आता बाळ्यामामांचे गाव गुंदवली अशी एक ओळख, वेगळी ओळख गुंदवली गावाला लाभलेली आहे. सांगायचे तात्पर्य एवढंच आहे की आम्हा सर्व तरुणांचे स्वर्गीय अनंतराव म्हात्रे हे एक परिवर्तन करण्यासाठी, आमच्या तरुणांमध्ये एक परिवर्तन घडवून आणण्यासाठी एक आदर्श व्यक्ती म्हणून स्वर्गीय श्री अनंतराव म्हात्रे आणि तोच वारसा आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय श्री प्रमोददादा म्हात्रे या ठिकाणी चालवत आहेत. आज या शुभ दिनी म्हणजे प्रमोद म्हात्रे यांचा वाढदिवस असल्यामुळे मी त्यांना आयुष्याच्या भरभराटीच्या शुभेच्छा देतो आणि अशी कार्य जे करत आहेत. आज आतापर्यंत मला वाटतं आपल्या शाळेमध्ये कोणीच असं दानशूर व्यक्ती भेटलेला नाही आहे. असं दानशूर व्यक्ती आम्हाला भेटलेला आहे, तो म्हणजे प्रमोद म्हात्रे यांचा आज वाढदिवस साजरा मुलांच्या संगतीने साजरा होत आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. प्रमोद म्हात्रेचं सांगायची गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळा जो वारस खरा अनंत म्हात्रेचा वारस ज्याने प्रेरणादायक असेल ते वारसात कोणीतरी मुलगा कुठला तरी आई वडिलांचा वारसदार असा हक्काने तोच वारसदार प्रमोद म्हात्रे यांनी उचललेला आहे. आणि मुलांना गेले कित्येक स्वतःहून दानशूरपणा एक व्यक्तीच्या असतो ते स्वतः 100% आपण कमाई करतो, त्या कमाईतून 50% हा दानशूर व्यक्ती मुलांसाठी. मला इथेच नाही तर संपूर्ण तालुक्यामध्ये प्रमोद म्हात्रेचं नाव आज आपण ऐकतोय. तर अशा माणसाचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्य लाभो ही सर्वांची आमची गंगा माता हिच्या चरणी प्रेरणादायक आहे. एवढे 2 गोष्टी म्हणून मी माझे भाषण. कार्यक्रमाला आपण जो जमलाय प्रमोद म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त मुलांना शालेय वस्तू वाटप. प्रमोद म्हात्रेंच्या बद्दल बोलायचं झालं तर दानशूर व्यक्तिमत्व आणि जिथं काही कमी असेल तिथं आम्ही असं त्यांचं मत आहे आणि नेहमीच बघतो मी त्यांच्या बरोबरच नेहमी असतो. कोणीही त्यांच्याकडे कामानी व्यक्ती आला तर त्यांना नाराज न करता ते कधीच असं म्हणजे नाराज होऊन त्यांच्याकडे गेले असं कधीच झालेलं नाही. तसेच त्यांना काही त्यांच्या वडिलांच्याकडनं त्यांना जी काही त्यांच्या अंगी जे गुण आल्या त्या सर्वसामान्य माणसांना मदत करणं, थोडी गरजूंना मदत करणं ही त्यांच्या म्हणजे वडिलांकडनंच हे त्यांना बुद्धी दिलेली आहे. तसंच त्यांचं लेखणी आणि त्यांचे विचार हे फार चांगले असतात. नेहमीच कधी कुणाबद्दल वाईट किंवा कधी असं मी ऐकलंच नाही म्हणताना. तर त्यांना आज वाढदिवसानिमित्त ईश्वर त्यांना म्हणजे जास्तीत जास्त त्यांच्या भरभाटी हो हीच ईश्वरशाली प्रार्थना करतो. आणि मी माझ्या ग्रामपंचायतीच्या वतीनं आणि माझ्या संघटनेच्या वतीनं त्यांना दीर्घायुष्य लावो हीच ईश्वरशाली प्रार्थना करतो. एवढे बोलून माझे 2 शब्द संपतो. दिवस आहे. आमचे दादा प्रमोद दादा म्हात्रे अतिशय दिलखुलास असे व्यक्तिमत्व. कुठल्या आमच्या वाड्यामध्ये कुठलाही कार्यक्रम असो, कोणाचा प्रोग्राम असो, सुखदुःखामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा असतो आणि खरोखर त्यांच्याकडून काहीतरी घेण्यासारखं आहे. आणि मला एकच सांगायचं वाटतं, आदरणीय स्वर्गीय चंद्रकांतदादा म्हात्रे यांच्या पावलावरती पाऊल ठेवून ते पुढचं त्यांचा वारसा तसाच चालू ठेवलेला आहे. मला खरोखर अभिमानाची एक गोष्ट वाटते का आमच्या वाड्यात एखादा कोणाचा कार्यक्रम आणला असेल किंवा एखाद्याला कुठं वस्तूरूपी किंवा आर्थिक रूपी जिथं कमी पडत असेल तर नक्कीच ते आवर्जून त्यांना फोन करून किंवा दुसऱ्याच्या मार्फत सांगून त्यांना तिथं आर्थिक व्यवस्था किंवा दुसरी काय असेल मदत ती नक्कीच करतात. मला पुन्हा एकदा त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. कारण आमच्या वाड्यामध्ये आम्ही आता जेजुरीला गेलेलो तेव्हा दादा बोलले काय लागेल नाही लागेल ते मला नक्की सांगा. म्हणजे एखादा माणसाचा एक शब्द असते ना तोच महत्त्वाचा असतो. तो कसा खंबीरपणे पाठीशी असलेला आमचा
दादा प्रमोद दादा, मी एकदा पुन्हा यांना मनापासून गंगामाता चरणी प्रार्थना करून त्यांच्या दीर्घ आयुष्याची प्रार्थना करतो. जय. आज बरोबर आनंदाचा आहे गुंतवणुकीसाठी की आमच्या माजी सरपंच प्रमोददादा म्हात्रे यांचा वाढदिवस आहे. आणि दुसरा आनंदाचा क्षण आहे का संसदमध्ये आपले गावचे नवनिर्मित खासदार सुरेश भालेमामा यांची शपथविधी पाहिजे. चांगला असा योगायोग आज याच्या वाढदिवसानिमित्त मी एवढंच सांगतो की जे सुरेश भालेमामा यांनी त्याच्या उपसभापती जबाबदारी दिली होती ती अशी सुरेख पार पाडली तर खरंच प्रमोददा हे आता उत्तम यांनी सांगितले तर कोणालाही काही कमी पडू दे ते प्रमोददा आवर्जून हजर राहतात. अशा प्रमोददाला आमचा तलावले आले असू दे, ग्रामपंचायत गुंतवले असू दे, ते ग्रामस्थ असू दे, यांच्याकडनं प्रमोददा तुम्हाला वाढदिवसाला लाख लाख शुभेच्छा. आई गंगामातेच्या मी पुन्हा प्रार्थना करतो तर तुमचा असाच हा प्रवाह लाखो वर्ष असंच वाढत जाऊ दे. तुमचा संघ आमच्या ग्रामपंचायतला गुंतवणीला शाळेतल्या मुलांना असंच लावू दे. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. हे व्यक्तिमत्व असं होतं की त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांनी घेतलेले कामं आजही आम्ही काही लहान लहान गोष्टीतून आम्ही सादर करीत असतो. मला वाटतं त्यावेळेस आमची समकालीन श्यामदादा असतील किंवा अंकुशदादा आहे आणि दादा, तुम्ही सगळ्यांनी आनंदराव म्हात्रे साहेबांना खूप अनुभवलेलं आहे. कारण त्यांना जेवढी गावाविषयी तळमळ होती, खऱ्या अर्थाने गुंतवणुकीचं नाव लौकिक पंचकृषी कोणी केलं असेल सर्वप्रथम तर ते आमचे माजी सरपंच. कित्येक म्हणजे त्यांचा एक इतिहास आहे सरपंच पदाचा. त्यांनी आम्हाला तुमच्या गावाला सुद्धा वसा घेतला, तोच वसा आज आम्ही प्रमोददादांच्या सोबतीनं पुढे चालवत आहोत. आपल्याकडे देवळाची भाव असेल तिथं आपण शांत आपण आंघोळ करता यायचो, तिथून पण आपल्याला ते हातून त्याची फक्त एकाच प्रेमापोटी की कुठलाही माझ्या गावातला विद्यार्थी मुलगा पाण्यात बुडून काही अपघात होता कामा ह्याकडे त्यांचं लक्ष असायचं, गावाच्या शाळेविषयी लक्ष असायचं. आणि तोच वारसा आज प्रमोददादा ह्या वह्या वाटपाच्या कार्यक्रमामध्ये आणि ह्या शैक्षणिक साहित्याच्या वाटपामध्ये विद्यार्थ्यांमध्ये त्यांचा ते अनुभव, त्यांचा ते आनंद, आजचा जो सर्वात मोठा त्यांचा जो वर्षाचा दिवस आहे तो तुमच्यासोबत ते घालवतात. आणि हीच खरी त्यांना दिलेली श्रद्धांजली आहे. आपण सर्व विद्यार्थी आहोत. ऐका, तुम्हाला सगळ्यांना मराठी समजते ना? सर्व विद्यार्थी, शाळेचे, त्याचनंतर गावाचे नागरिक आणि शाळेचे सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, खरोखरच आज आपली जबाबदारी वाढलेली आहे. का वाढलेली आहे ते विचारा. कारण आज आपण गुंतवणुकीशी जो कोणी संलग्न नातेवाईक असेल, गुंतवणूक संलग्न कोणी नागरिक असेल, विद्यार्थी असेल, तो विद्यार्थी गुंतवणी गावातील खासदार साहेबांचं गाव म्हणून निगडीत आहे. त्यामुळे प्रत्येकाची जबाबदारी वाढते. बरोबर आहे. त्यामुळं आपलं प्रत्येकाचं वर्तन यापुढे असंच असलं पाहिजे की मी खासदार साहेबांचा प्रतिनिधी आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. तर दुसरी गोष्ट, काळे सरांच्या सूत्रसंचालनामध्ये एक गोष्ट नक्कीच येते की मी जेव्हा जेव्हा शाळेत येतो तेव्हा माझ्या चेहऱ्यावर आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर असं याला एक कारण पण तसंच आहे. का नसणार आहे ही समस्या? कारण हे विद्यार्थी एवढे अभिमानास्पद कामगिरी करतात. माझा वाढदिवस सामाजिक माध्यम जपून माझ्या आई वडिलांनी, माझ्या कुटुंबाने जो मला सुदृढपणाचा समाजसेवेचा जो धडा दिलेला आहे आणि तो समाजसेवेचा वारसा पकडून मी अनाथ आश्रम असो, आदिवासी, अपंग, वृद्ध, वारकरी संप्रदाय, शैक्षणिक, कला, क्रीडा सर्व क्षेत्रामध्ये प्रत्येक वर्षी असं विद्यार्थ्यांसोबत वारकऱ्यांसोबत साजरा करत असतो. मग त्यांना लागणारे जे काही शैक्षणिक वस्तू असतील, जीवनावश्यक वस्तू असतील, खाऊ वाटप असेल, जेवण असेल, अशा प्रकारे त्यांना घेऊन आम्ही साजरा करत असतो. या जिल्हा शाळेचे एक माझं वेगळंच नाते, वेगळंच आमचं नाव जुळलेलं आहे. कारण आम्ही या शाळेमध्ये शिकलो, आम्हाला जे काही समजून पहिले धडे भेटले याच शाळेमध्ये आणि त्याची जाणीव आम्हाला आहे. आम्ही सर्वजण नरेंद्र म्हात्रेचं आम्ही असेल, प्रकाशजी पाटील असेल, याच शाळेमध्ये शिकलो आणि त्यावेळीची परिस्थिती जाणून आजच्या विद्यार्थ्यांना आपले शैक्षणिक आयुष्य भवितव्य प्रगती करण्यासाठी, उज्ज्वल करण्यासाठी काही कमी पडू नये म्हणून मी माझे सहकारी जे त्यांना शैक्षणिक वस्तू आवश्यक असतील त्या नेहमी देत असतो. आज सुद्धा मी त्यांच्यासाठी स्कूल बॅग, नोटबुक, कंपास असे वाटप करणार आहे. माझा वाढदिवस आता तुम्हाला सांगायचं म्हणजे मी 3 वर्षापासून हे
पंढरीला वारकरी जातात असे वारकरी त्या पंढरपूरच्या आसपास नातेपुते वेलापूर माळशी जिथे असेल तिथे जाऊन ते त्यांना ब्लँकेट असेल चादर असेल कपडे असेल असे वाटप करत असतो. खरोखर ते वारकऱ्यांकडे जो बघतो ना त्यांच्याकडे ते एकच बॅग असते, ब्लँकेट असेल, एक फक्त वापराचे कपडे असतात आणि जेव्हा त्यांना ते वस्तू देतो त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ना एक वेगळा समाधान देणारा असतो. खरोखर घडलेल्या पोटाला देण्यापेक्षा त्या वारकऱ्याला ना आणि जे आदिवासी शक्ती मुलं यांना जे आपण वस्तू देतो ना त्याचं वेगळं समाधान आर्थिक समाधान आम्हाला वाटत असतं आणि त्यामुळंच मी प्रत्येक वर्षी वाढतो का अशाच शैक्षणिक शालेय विद्यार्थ्यांसोबत आदिवासींसोबत पालकांसोबत साजरा करत असतो. गोंदवली गावाविषयी बोलायचं म्हणजे आमचे वडील असो, स्वर्गीय अनंतराव म्हात्रे असो, स्वर्गीय चंद्रकांत म्हात्रे असो, मणिजीचे वडील असो, स्वर्गीय वसंतराव म्हात्रे असो, आमचे काका कमलाकर काका यांनी गावासाठी खूप मोठं योगदान दिले. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी पूर्ण आयुष्य घडले. गाव आपलं कसं पुढे जाईल, गावात कुणी अशिक्षित राहू नये या सर्वांसाठी गावाच्या विकासासाठी त्यांनी अतुलत मेहनत घेतली, दिवस रात्र मेहनत घेतली आणि आज गाव आपला प्रगती पथावर आहे. आणि गावाचा अभिमान आणि आपला आदर्श आपल्या गावाचे कर्तृत्ववान नेतृत्व सन्मान्य श्री सुरेश मास्टर बालेमामा आज खासदारपदी निवडून आलेले. आज ते पार्लमेंटमध्ये देशाच्या कोपऱ्यामध्ये नाव पोचलेलं आहे. आज आपल्या गुंतवले गाव सर्वांगीण विकास होत आहे, कुठलीच कमतरता नसेल. आज आपले सर्वसेवा कर्तव्याचे नेतृत्व बालेमामा आज खासदारपदी निवडून झालेले आहेत. आज जे काही कमतरता असेल, जे काही गोष्टीची कमतरता असेल ते आज भरून येणार आहे. आज आपल्या गावाला काही योजना नव्हत्या, अगोदर काय व्हायचं ते आपल्याला माहीत आहे, पण आज आपले खासदारपदी निवडून आले आहेत. खरोखर गाव अधिक उंचीवर नेण्याचा प्रयत्न करतील. याच्या अगोदर ते योजना नसतानाही आपलं सहकर्त्याने गावासाठी मदत करत होते. आता ते नक्कीच आपल्या गावामध्ये जे काही रस्ते असतील, जे काही कमतरता असेल त्यासाठी नक्की प्रयत्न करतील. गावाला एक नव्या उंचीवर नेईल, गावाची नवी दिशा मिळेल आणि गाव माझा ठाणे जिल्ह्यामध्ये आदर्श घडेल. खरोखर आज मला माझा वाढदिवस तुमच्याजवळ साजरा करण्यात खूप आनंद होतो. मी माझं घराणं, माझे भाऊ असतील, माझी नातवंड असतील, मुलं असतील, सर्वजण हा प्रत्येक वाढदिवस हा शैक्षणिक असो, कला, क्रीडा सर्व क्षेत्रामध्ये जे काय गरीब असतील, अंध अपक्ष असतील त्यांच्यासाठी नेहमी आम्ही वाढदिवस साजरा करत असतो. आणि या शाळेला माझं वेगळंच नातं आहे. शाळेला मी जवळजवळ 5 वर्ष केलं. मी शाळेसाठी मी जे काही कमतरता असेल सरांनी फक्त बोलावा, आम्हाला संघटन नसेल, आम्हाला पिंटर नसेल, काय नसेल तर आम्ही मी असेल, मनेदादा असेल, प्रकाश पाटील असेल, गुड्डू असेल, लगेच आम्ही त्यांना देत असतो आणि त्याची परस्पर आम्हाला पण मिळत असते. कारण आमचं जिल्हावर शाळा खरोखर कला असेल, संस्कृती असेल, क्रीडा असेल, शिक्षणामध्ये सर्वांमध्ये टॉप लेवलला आहे आणि त्याचंच आम्हाला म्हणजे आनंद अभिमान वाटतो आणि आम्हाला भरपूर देवा असं वाटतं. आणि म्हणून मी सांगतो का अशी तुम्ही प्रगती करा. मुलांना जिद्द, चिकाटी, परिश्रम करून आपल्या शाळेचे नाव उंचवा, गावाचे नाव उंचवा. तुम्हाला जे काही कमतरता असेल, जी काही गोष्टी लागतील त्या आम्ही नक्कीच करू. आणि माझ्या वाढदिवसानिमित्त जे काही माझे सर्व सहकारी मान्यवर जमले, माझे मी सर्व शिक्षक वृंद, मुख्याध्यापक, बालमित्र, सर्व विद्यार्थ्यांनी म्हणजे आभार मानतो. धन्यवाद. आज आपल्याला प्रमोद म्हात्रे साहेब त्यांनी रोटरी क्लबमध्ये सुद्धा खूप मोठी भरीव कामगिरी केलेली आहे. त्याच्यामध्ये अनेक त्यांनी मदतीचा हात त्यांना दिलेला आहे आणि अशा त्यांनी सर्व क्षेत्रामध्ये त्यांना मुलांसाठी तुम्हाला इथे एवढं प्रति 2-3 वर्ष झालेले आहेत. त्यांच्याकडे वारकऱ्यांसाठी मी तिथे जाऊन त्यांना मदत करत आहे. आणि आमच्या आलेमध्ये कुठलाही कार्यक्रम असला पहिला प्रथम कोण नाव देत असेल तर प्रमोद म्हात्रे. अशा रीतीने सर्व क्षेत्रांमध्ये मदतीला लावून येणारे असे आमचे प्रमोद म्हात्रे. आपण आता अशा रीतीने आज आपण त्यांना वाढदिवस साजरा करतो. विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे आज आपले गावचे बालेमामा खासदार झालेले आहेत. त्यांचं पण आज शपथविधी आजच आहे. म्हणून खरोखर एक आनंदाची गोष्ट आहे. त्यांना खासदार होण्यासाठी आमचे प्रमोद म्हात्रे सर्व गावकऱ्यांनी आमच्या कुटुंबातल्या लोकांनी अगदी
जीवाच्या पलीकडे मेहनत घेतली आणि त्याची इच्छाशक्ती त्याला संपूर्ण असलेल्या पाठबळ यांच्या जोरावर आज ते समाजकार्याच्या माध्यमातून आज ते खातावरून आपल्या दिल्लीला आपलं नावलौकिक करत आहे. त्यांच्या वडिलांचं कार्य करून त्यांनी आनंदराव म्हात्रे कार्यक्रम निर्माण केलेला आहे. त्यांच्या नावाने त्यांच्या आनंदराव भावेदारे केलेला आहे. गावाचा प्रत्येकाने तुम्ही मुलांना म्हणजे कला क्षेत्रात या क्षेत्रामध्ये याच्या अगोदर तुम्ही नावलौकिक केलेलंच आहे. त्याला कारण आपली शिक्षण मिळाले. त्याच्या पुढे तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी आज प्रमोद म्हात्रेंनी तुम्हाला सर्व साहित्य दिलेलं आहे. तुम्ही त्याच्यामध्ये आणखी प्रगती तुम्ही खूप उंच मागणी घ्यावी याच्यासाठी प्रमोद म्हात्रेंना तुमच्याला प्रोत्साहन देण्यासाठी हे साहित्य आणलेलं आहे. आणि एकच सांगू सर्व गावातली तुम्ही तरुण मंडळी आधी ते आहे त्यांना सांगतो प्रत्येकाला आपल्या गावाचा अभिमान आहे. आपल्या गावाच्या नावलौकिक करण्यासाठी आता प्रत्येक ठिकाणी आपण बोर्ड बघतो की गोंधळीकर प्रत्येक ठिकाणी बघतो आपण की गोंधळीकर निवडकर गोंधळीकर आई लावून गोंधळी आई लावून वर तर तुम्ही ते आई लावून म्हणतात ते गोंधळीच्या जागेवर प्रेम करता त्या गोंधळीच्या माणसावर प्रेम करता. आपण आपल्या गावाची माणसं आहेत प्रत्येक माणूस आपला आहे हे आपण हे आपल्या मनामध्ये झालं पाहिजे. त्याच्यावर प्रेम दिलं पाहिजे. त्याच्यामध्ये आदर निर्माण झाले पाहिजे. म्हणून आज प्रमोद म्हात्रेंना मी खरोखर मी पेढे आणलेल्या आहेत शिक्षकांसाठी मला म्हणून आदर झाला म्हणून मी त्यांना पेढे आणलेले शिक्षणासाठी आणि तुम्हाला चॉकलेट आणलेलं आहे. तर सर्वांनी प्रमोदला मी पहिला पेढा करून देतो. कारण त्यांच्या वडिलांच्या मुलांना आज इथे उभा आहे. मी आमचं संपूर्ण कुटुंब आमच्या घराला मी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये त्यांनी जे मला हे दिलं योगदान त्यांच्या वडिलांनी आध्यात्मिक राक्षस क्षेत्रामध्ये ते मला आता सांगायला वेळ नाही. पण त्यांच्या वडिलांचे त्यांचा आदर्श मी घेऊन आज मी इथे आहे तुमच्याबरोबर बोलत आहे. हे माझं कुटुंब सांभाळत आहे. माझ्या गावाकडे खूपच पहिल्यापासून मला अभिमान आहे. प्रत्येकाला अभिमान होतं नाही. गावातील माणसावर आपलं प्रेम प्रत्येकाला मदतीला धावून घ्यायला पाहिजे. आमचा प्रकाश आहे इथे मनीष आहे बिरजू आहे सर्व मंडळी बरोबर आपल्या काशीनाथ म्हणजे सर्वच मंडळी आपली प्रत्येकाला जेव्हा प्रसंग येते गावासाठी चालण्यासाठी ते धावून जातात. एवढं बघून इथे थांबतो. हा जो तिलक आहे हा तुमच्या आयुष्यात असे उस्मानात होत राहो यासाठी या तिलकाने औक्षण आहे. आणि या औक्षण
उपवास आहे त्यामुळे या मुलांना कंपल्सरी दुसरीच्या मागे पहिली मी मगाशी काही विचारलं काही इथे वगैरे काही झालं पण बरं झालं एकाच वेळेला झालं ते वया किती दोन आहेत दोन वया दोन वया रोटरी क्लबच्या माननीय अध्यक्ष हे एक दातृत्व आहे, दार्शनिक व्यक्ती आहे. विंदा करंदीकर एका कवितेत म्हणतात, देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे. तसे आमचे प्रमोद दादा घेणाऱ्यांनी घेत जावे, घेता घेता देणाऱ्यांचे हात घ्यावे, असे हे आमचे प्रमोद दादा नेहमी आमच्या बरोबर असतात. आणि आमच्याशी हा जो कार्यक्रम आहे तो पहिलाच आहे जूनमधला, आणि त्यामुळे 18 वर्ष आमचं चालू झालं. तुमच्या वाढदिवसाला हार्दिक शुभेच्छा.